नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण बृहमुंबई महानगरपालिका बीएमसी यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला इथे मिळत आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। यासाठी महिला पुरुष दोघेही उमेदवार अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। 20 ते 30,000 पर्यंतचा पगार असणार आहे। वयाची अट बघितली तर 18 ते 38 वर्ष देण्यात आलेली आहे। त्याचे तुम्ही कॅटेगरी मधून अर्ज करत असाल तर वयामध्ये सूट मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता थेट निवड तुमची इथे केल्या जाणार आहे। त्यामुळे या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची माहिती, पात्रता, वेतन, जागा, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बृहमुंबई महानगरपालिका बीएमसी यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत। राजावाडी रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध संवर्गातील पदे इथे भरल्या जात आहेत, ज्यामध्ये औषध निर्माता, रक्तपेढी तंत्रज्ञ, कनिष्ठ ग्रंथपाल आणि परिचारिका स्टाफ नर्स या 4 पदांचा समावेश आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये याच 4 पदांसंबंधीची सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तर बघू शकता, ठोक मानधन तत्वावर ही पदे या ठिकाणी भरल्या जात आहेत। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या व अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहेत। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी पात्र आहे किंवा अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी 838 रुपये इतकी अर्ज फी या ठिकाणी भरून या पदांसाठी अर्ज सादर करायचा आहे। अर्ज फी या ठिकाणी थोडी जास्त आहे, तेव्हा या ठिकाणी विचार करूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा आहे। 18 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। प्रशासकीय अधिकारी, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर येथे तुम्हाला अर्ज दिलेल्या कार्यालयीन वेळेत सादर करायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता कोणत्या पदासाठी किती जागा या ठिकाणी असणार आहे आणि प्रत्येक पदानुसार वेतन कशा प्रकारचं या ठिकाणी असणार आहे त्याबाबतचा तपशील इथे देण्यात आलेला आहे। 20 ते 30,000 पर्यंतचं पे स्केल या ठिकाणी या पदांसाठी पदानुसार देण्यात आलेला आहे आणि प्रत्येक पदासाठी वॅकन्सी बाबतचा तपशील सुद्धा इथे दिलेला आहे। तर कोणत्या पदासाठी किती जागा याबाबतची माहिती सविस्तरपणे तुम्ही जाहिरातीमधून घेऊ शकता। त्यानंतर वयाची अट 18 ते 38 वर्ष दिलेली आहे। मागासवर्गीय प्रवर्गातून असाल तर कमाल वयाची अट 43 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, प्रत्येक पदासाठी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर कोणकोणत्या पदासाठी कशा प्रकारे शिक्षण पात्रता इथे लागणार आहे आणि शिक्षण पात्रतेबाबतची माहिती घेऊन तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी अर्ज करू शकाल त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी जाहिरातीमधून घेणार आहोत। तर सुरुवातीला औषध निर्माता या पहिल्या पदासाठी ही पदभरती होत आहे। तर त्याकरता शिक्षण पात्रता बघा, राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण मंडळाची फार्मसी मधील डिप्लोमा ज्या उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली आहे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसी मधील पदवी ज्या उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। पदवीधारक उमेदवारांना जास्त करून प्राधान्य दिले जाणार आहे। महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिल मध्ये त्या उमेदवाराचे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे। त्यासोबत जीसीटी चे, MSCIT चे किंवा CCC चे संगणकाचे प्रमाणपत्र देखील त्या उमेदवाराने उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही औषध निर्माता या पहिल्या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर रक्तपेढी तंत्रज्ञ या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। तर त्याकरता शिक्षण पात्रता बघू शकता, मान्यताप्राप्त विद्यापीठाची मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या विषयाची पदवी ज्या उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहे। त्याचसोबत रक्तविषयक चाचण्या आणि रक्त घटक तपासणीबाबतचा 6 महिन्याचा अनुभव देखील त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या विषयातील पदवी म्हणजेच डिप्लोमा त्या उमेदवाराने उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे। त्याचसोबत रक्तविषयक चाचण्या आणि रक्त घटक तपासणीबाबतचा 1 वर्षाचा अनुभव देखील त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही रक्तपेढी तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करू शकता। महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी परीक्षा देखील त्या उमेदवाराने उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी रक्तपेढी तंत्रज्ञ या पदासाठी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर कनिष्ठ ग्रंथपाल या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। तर त्याकरता शिक्षण बघू शकता, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयामधील पदवी धारण केलेला उमेदवार या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहे। ग्रंथालयामधील कामाचा अनुभव या ठिकाणी असल्यास त्या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे। टंकलेखनाचे अतिरिक्त ज्ञान या ठिकाणी अतिरिक्त अर्हता म्हणून या ठिकाणी गणल्या जाणार आहे। त्यासोबत या ठिकाणी बघू शकता त्या उमेदवाराकडे जीसीटी चे, MSCIT चे किंवा CCC चे सर्टिफिकेट संगणकाचे असणे आवश्यक आहे। गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स मराठी, इंग्रजी, हिंदी 30-40 शब्द प्रति मिनिट, कालावधी 6 महिन्याचे प्रमाणपत्र देखील त्या उमेदवारांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही कनिष्ठ ग्रंथपाल या तिसऱ्या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर परिचारिका या चौथ्या पदासाठी ही पदभरती होते।
आहे, तर त्याकरता शिक्षण पात्रता मान्यता प्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत इयत्ता 12वी परीक्षा त्या उमेदवाराने उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। त्याचसोबत त्या उमेदवाराकडे जनरल नर्सिंग मिडवायफरी जीएनएमसी डिप्लोमा असणे आवश्यक आहे। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये त्याचे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे। मराठी विषय घेऊन माध्यमिक शालांत एसएससी ची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही परिचारिका स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर निवडीची कार्यपद्धत, निवडीचे निकष कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे त्याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी बघू शकता, सेवा प्रवेश नियमानुसार अंतिम पदविका याची परीक्षा 3 पेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण केलेली नसावी। पात्र उमेदवाराची जी काही निवड होणार आहे ती अंतिम वर्षामध्ये मिळालेल्या प्राप्त गुणांच्या गुणवत्ता यादी तयार करून या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया आणि निवडीचे निकष इथे देण्यात आलेले आहे। सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर कर्तव्य व जबाबदाऱ्या उमेदवारांकरता निवड झाल्यानंतर कशा प्रकारच्या या ठिकाणी असणार आहे तर याबाबतची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर सर्वसाधारण व अटी शर्ती याबाबतची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। तर या अटी शर्तीची थोडक्यात माहिती मी इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघू शकता, जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करण्याचे अधिकार विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले अर्ज करताना तुमचा जो अर्ज आहे तो स्वतःच्या स्वहस्ताक्षरामध्ये या ठिकाणी भरायचा आहे। सर्व दृष्टीने तुमचा अर्ज पूर्ण असणे आवश्यक आहे। अपूर्ण अर्ज या ठिकाणी विचारात घेतला जाणार नाही। अर्जामध्ये अलीकडे काढलेला तुमचा पारपत्र आकाराचा फोटो या ठिकाणी चिकटून घ्यायचा आहे, त्याच्यावर तुमची स्वाक्षरी या ठिकाणी करायची आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, उमेदवार हा विहित अर्हता व अटीची पूर्तता करीत या ठिकाणी नसल्यास असे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्याचे अधिकार देखील विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहे। अर्जामध्ये आपला पत्रव्यवहाराचा पत्ता स्पष्ट आणि पूर्ण असणे आवश्यक आहे। उमेदवाराविरुद्ध कोणतीही पोलीस चौकशी किंवा न्यायालयीन प्रकल्प या ठिकाणी प्रलंबित नसावे, तसे असल्यास त्याचा तपशील या ठिकाणी अर्जामध्ये देणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, व्यावसायिक अर्हता, संबंधित गुणपत्रिका, अनुभवाचे प्रमाणपत्र, नेमणूक पत्र, त्यानंतर मूळ प्रती व त्याच्या स्वसंक्षेपित केलेल्या छायांकित प्रती या ठिकाणी घेऊन पडताळणी करता उपस्थित राहायचे आहे। तर संपूर्ण जी माहिती आहे ज्यामध्ये प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार मूळ कागदपत्राच्या पडताळणीचा दिनांक, वेळ व ठिकाण ही जी माहिती आहे तुम्हाला भ्रमणध्वनी क्रमांक किंवा ईमेलद्वारे या ठिकाणी कळवण्यात येणार आहे। पडताळणीसाठी उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे। तर अशा प्रकारच्या काही अटी व शर्ती आणि काही सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की अर्ज कुठे या ठिकाणी मिळेल, तर बीएमसी विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज मिळवू शकता किंवा या जाहिरातीच्या सुरुवातीलाच या ठिकाणी जी अर्ज स्वीकृती किंवा अर्ज विक्रीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तर ती प्रशासकीय अधिकारी राजावाडी रुग्णालयाच्या घाटकोपर इथे तुम्हाला अर्ज या ठिकाणी मिळून जाईल। तेव्हा तिथून जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज घेऊन त्या अर्जासोबत आपली सर्व कागदपत्राच्या सांक्षांकित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडून तो अर्ज 18/6/2026 या दिलेल्या तारखेपर्यंत या ठिकाणी सादर करू शकतात। अशा प्रकारे या 4 पदांसाठी ही पदभरती सार्वजनिक आरोग्य खात्या अंतर्गत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनएक्स मराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।